नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी करंजी. तर चला बनवूया खुसखुशीत अशी करंजी. तर आज सर्वांकडे हा फराळ बनत असेल तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया. सोबत फराळ बनवणं होतं आणि तुम्हाला रेसिपी पण शेअर होती. तर या आहेत आमच्या आज बनवलेल्या करंज्या. तर त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट घेतले ते तुमच्यासोबत शेअर करते. तर मी इथे घेतला आहे अर्धा किलो रवा आणि त्यात घातला आहे 3 चमचे तूप. त्यानंतर मी इथे घेतलं आहे 1 वाटी दूध, जे की मी थोडं करून त्याचा उंडा बनवून घेतला आहे. दूध आपण थोड्या प्रमाणातच घातलं पाहिजे. एकदम पूर्ण दूध घातलं तर आपला उंडा पातळ होऊ शकतो आणि करंजी बिघडू शकते, करंजी बनतच नाही. तर त्यामुळे थोडं करून त्यात दूध घालायचं. जसं आपण उंडा चेक करायचा. आपल्याला जर वाटलं की आणखीन दुधाची गरज आहे तर त्यात आपण आणखीन दूध घालून घ्यायचं. त्याचप्रमाणे जर आपल्याला वाटलं की यात तुपाची गरज आहे तर आपण त्यात नंतरही आणखीन तूप थोडे घालून घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे चांगला एकदम मळून घ्यायचा आहे उंडा. नंतर मला असं वाटलं की आता आणखीन तूप घालायला हवे, तर मी ह्याच्यामध्ये तूप घालून घेतलं आहे आणि याला अशा प्रकारे व्यवस्थित असं मळून घेतलं आहे. जितका जास्त आपण चांगलं मळून घेऊ तितकं जास्त चांगलं होतं उंडा. आणि यानंतर मी याला 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं आहे. त्यानंतर आपण त्याचं सारण बनवून घेऊया. त्याच्या सारण बनवण्यासाठी मी घेतलं आहे खोबऱ्याचं किस आणि त्यामध्ये साखर. तर यात आपण वेगवेगळ्या प्रकारचं सारण वापरू शकतो. तर आज मी खोबऱ्याच्या किसाच्या बनवणार आहे. नेक्स्ट टाईम मी वेगळं सारण वापरून बनवणार आहे, तर त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत मी शेअर करील. तर सर्वात प्रथम आपले 10-15 मिनटं झालेले आहेत. तर आपण त्यावर उंड्याच्या छोट्या करून लोई बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण आपली करंजी लाटायला सुरुवात केलेली आहे. तर करंजी लाटताना आपण एकदम पातळही लाटायची नाही आणि एकदम जाडही लाटायची नाही. एकदम मीडियम साईजमध्ये लाटायची आहे, जेणेकरून आपल्या करंजी मोडणार नाही किंवा बिघडणार नाही. तर आपली करंजी इथे लाटून झालेली आहे. आता त्यामध्ये मी सारण भरलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यात सगळ्या बाजूंनी पाणी लावायचं आहे. एकदम थोडं पाणी लावायचं आहे, जास्त पाणी लावायची गरज नाही. ते फक्त चिकटवण्यासाठी थोडंसं पाणी वापरण्याची गरज आहे. आणि आता मी हळूहळू करून ते चिकटवून घेत आहे. डायरेक्ट मुरड घालणार नाही मी, कारण डायरेक्ट मुरड घालताना एखाद्या वेळेस आपली करंजी मोडू शकते, मधलं सारण बाहेर येऊ शकते. त्यामुळे मी अगोदर त्याला व्यवस्थितप्रमाणे चिटकवून घेतलेलं आहे. तुम्ही पण नवीनच ट्राय करत असाल तर त्याला अगोदर व्यवस्थितप्रमाणे चिटकवून घ्या आणि नंतर त्याला हळूहळू अशी करून मुरड घाला. ही आता मी याला हळूहळू करून व्यवस्थित अशी मुरड घातलेली आहे. न मुरड घालताही आपण करू शकतो. मी काही बिना मुरडीच्या पण केलेल्या आहेत आणि काही मुरड घालून केलेल्या आहेत, आपल्या आवडीनुसार. तर त्याचप्रमाणे आता इथे उरलेल्या बाकीच्या करंज्याही मी लाटून आणि त्यामध्ये सारण भरून घेत आहे. सगळ्याच करंज्या एकदाच लाटून किंवा सारण भरून घेण्याची गरज नाही. जसं आपल्याला वाटेल तसं आपण करायला पाहिजे. हे सगळं होईपर्यंत मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तेल एकदम जास्त फ्लेम गरम करून घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण करंज्या तळणार आहोत तेव्हा आपण फ्लेम कमीच ठेवायचा आहे. तेव्हा आपण जास्त फ्लेम ठेवला तर आपली करंजी जळून जाईल. तर हे बघा, माझी मुरड घातलेली करंजी एकदम तयार आहे. दिसायलाही एकदम सुंदर अशी दिसत आहे. मला तर मुरड घातलेली करंजी खूप जास्त आवडते. मी इथे काही बिना मुरड घातलेल्या बनवल्या आहेत, जसं की मी म्हणलं, आणि काही मुरड घातलेल्या बनवल्या आहेत. तर या आपल्या सगळ्या करंज्या बनवून रेडी आहेत. मी इथे काही घेतलेले आहेत. सगळ्याच एकदा करून घेण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे मी आता ते तळायला पण सुरुवात करत आहे. माझं तेल एकदम गरम झालेलं आहे कढईतलं. तर जसं मी म्हणलं की अगोदरच मी गॅसची फ्लेम फुल ठेवली होती आणि तेल गरम करून घेतलं होतं, जेणेकरून जेव्हा मी त्याच्यामध्ये करंज्या सोडेन तेव्हा मी मीडियम फ्लेम करणार आहे. करंज्या तळताना आपल्याला मीडियम फ्लेमच ठेवायचा आहे, कारण आपली करंजी लाल होऊ शकते आणि ती आतमध्ये कच्चीच राहते आणि वरूनच करपून जाते. त्यामुळे करंजी मीडियम फ्लेमवरच तळायची आहे.
तर अशा प्रकारे व्यवस्थित अशी करंजी तळून घ्यायची आहे आपल्याला. आणि हा बघा, याला असा एकदम छान असा थोडासा पिवळसर कलर येत आहे, जेणेकरून आपल्या करंज्या एकदम छान दिसतात. जास्त पांढऱ्याही नाही आणि लालही नाही, एकदम थोडासा पिवळसर कलर येईपर्यंत तळायचे आहेत. आणि आता हे आपल्या एकदम छान पिवळा कलर आलेला आहे, तर आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे उरलेल्या करंज्या देखील मी तळून घेणार आहे. हे पहा, आपल्या या करंज्या पण हळूहळू अशा थोड्याशा पिवळसर कलर घेत आहेत. अजिबात जास्त पिवळ्या होऊ द्यायच्या नाहीत, लालही होऊ द्यायच्या नाहीत आणि पांढऱ्याही ठेवायच्या नाहीत. थोडासा पिवळसर कलर आला म्हणजे आपली करंजी व्यवस्थित तळली गेलेली आहे. तर आता या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. आता मी याला बाहेर काढून घेऊ शकते. असंच करून आपल्या उरलेल्या सर्व करंज्या आपण तळून घेणार आहोत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे. मी फक्त 2 गोष्टींचा याच्यात वापर केलेला आहे, ते म्हणजे दूध आणि तूप यांचं योग्य प्रमाण घेतलं की ही आपली रेसिपी एकदम व्यवस्थित बनून तयार होते. अतिशय सुंदर, अतिशय सोपी अशी पद्धत आहे. आपल्याला बाहेरून मागायची अजिबात गरज नाही. तुम्ही पण आपल्या घरी ट्राय करू शकतात. एखाद्या वेळेस बिघडली तर चालेल, नेक्स्ट टाईम आपण परत ट्राय करून बघा, आपल्याला नक्की जमेल. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी नेक्स्ट टाईम मी जसं सांगितलं की दुसऱ्या पद्धतीची करंजी कशी बनवतात तो व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर माझी रेसिपी कशी आवडली नक्की कळवा. धन्यवाद. बाय.